तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर तुम्हाला देखील बांधकाम कामगार योजना या अंतर्गत अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे की तुमचा देखील नूतनीकरण अर्ज हा मंजूर झालेला आहे। तर तुम्हाला पुढील काय काम करायचे आहे, काय प्रोसेस करायची आहे याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही देखील नोंदणीत बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही देखील रिन्यूअलसाठी अप्लाय केलेला असेल आणि थंब दिलेला असेल तर त्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो की आपला नूतनीकरण अर्ज हा मंजूर झालेला आहे, कृपया खालील दिलेल्या वेबसाईटवर आपली सभासद फी पे करा। तर अशा प्रकारचा जर मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्हाला आता काय करायचं आहे। जर तुम्ही देखील याआधी अशा प्रकारचे पेमेंट्स केले असतील किंवा याच योजनेअंतर्गत तुम्ही जर या योजनेचं पेमेंट केलेलं असेल तर तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन तुमचा जो अर्जदार आहे म्हणजे जो नोंदणीकृत कामगार आहे त्याचा जो आधार नंबर आहे तो टाकून व त्याच्या अर्जासोबत दिलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करून याची सभासद फी ही पे करू शकता। यामध्ये जास्त काही माहिती भरण्याची गरज नाही, थोडीच आहे, पण जर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव असेल तरच तुम्ही ही सभासद फी तुमच्या मोबाईलवरून पे करा। आणि जर तुम्हाला कशाही प्रकारचा असला जर अनुभव नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या जवळील CSC केंद्र असेल, ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्र असेल किंवा असा व्यक्ती की ज्याने ही बांधकाम कामगार योजना आहे या योजनेअंतर्गत सभासद फी ही पे केलेली असेल त्याच्याकडे जाऊनच तुम्ही ही सभासद फी पे करा। त्यानंतरच तुमचा फॉर्म जो आहे तो अपडेट होईल, तुमचं नूतनीकरण होईल आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये बांधकाम कामगार प्रोफाईलमध्ये तुमचं जे स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह होईल, डिॲक्टिव्ह राहणार नाही। अशा प्रकारे तुम्ही तुमची सभासद फी भरू शकता। पण जर तुम्हाला या विषयीची माहिती नसेल, याआधी तुम्ही ही फी पे केलेली नसेल आणि जर तुम्ही ही पे करण्याचा प्रयत्न केला व तुमच्याकडून जर काही चुकीची माहिती भरली गेली, काही चुकीचा प्रकार जर झाला तर विनाकारण तुमचा अर्ज हा नामंजूर होऊ शकतो, तुमचं देखील नोंदणीतून नाव हे उडू शकतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळील CSC केंद्रावरती जा, अनुभवी व्यक्तीशी संपर्क साधा किंवा इतरही माहिती मिळवा आणि ही सभासद फी एकदम बरोबरपणे माहिती भरूनच पे करा। कारण ही जर चुकीची माहिती गेली तर तुमचा अर्ज हा नामंजूर होऊन तुमची जी नोंदणी आहे ती देखील उडू शकते। त्यामुळे या माहितीनुसार तुम्हाला जर अनुभव असेल तर भरा, नाहीतर इतर कोण भरा। तर ही होती माहिती यानंतर कशा प्रकारची म्हणजे SMS आल्याच्या नंतर कशा प्रकारे कामे करायची याविषयीची।